नमस्कार, मी पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सध्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या ताईंना पैसे पडलेले नाहीत, तर त्याचं नेमकं कारण काय असू शकतं आणि तुमच्याकडे ही लिंक देखील नसेल, तुम्ही चेक करू शकत नाही। परंतु मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट क्लिअर सांगते। आधी पैसे का येत नाही त्याचं कारण सांगते, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे। आता एका ताईचं उदाहरण मी घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला मी सांगते की तुम्ही ह्या पद्धतीने तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यायची आहे, त्याच्यामुळे देखील तुम्हाला पैसे आले नसतील। खूप साऱ्या जणांना पैसे आलेले नाहीत, मग त्याच्यामुळे तुमची केवायसी चुकलेली आहे का काय, तर त्याच्यानंतर पण ते मी तुम्हाला सांगणार की आपण कशा पद्धतीने काही गोष्टी करू शकतो। आता केवायसी दुरुस्त करायचं तर सध्या आता पोर्टलमध्ये सुविधा नाही, परंतु नेमकं तुमचं पैसे का आलेले नाहीत तर हे एक रिझन असू शकतं, तर तुम्ही आधी ते करायचं आहे। आता मी ज्या ताईचं उदाहरण दाखवणार तर त्यांचं तिथं जे दिलेलं आहे त्या विषयावर आधारितच मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे। आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला जे तुमचं कारण आहे किंवा तुम्हाला काय करायचं हे लक्षात येणार नाही, म्हणून सगळ्यांना सांगेल की ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि मगच ठरवावं। तर बघा, तुम्हाला त्याच्याशिवाय लक्षातच येणार नाही। तर मी आता एका ताईचं उदाहरण घेते आणि तुम्हाला दाखवते की त्या ताईला पैसे नेमके काय येत नाही। त्या ताईला एकही रुपया आतापर्यंत आलेला नाही आणि काहींचे आलेले असताना आता 1-2 हप्ते आलेले नाहीत, काहींचा आता चालूचा हप्ता आला नाही। तर अशा तुमच्या काही समस्या असतील तर त्या कशामुळे तुम्हाला येत आहेत तर हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। तेवढी प्रोसेस करून बघा, त्याच्यानंतर मग मी जास्त सांगू शकत नाही, तेवढी प्रोसेस करा एवढं मात्र नक्कीच सांगू शकतो जे सोल्युशन आहे ते। आता बघा, ते ह्या ताई आहेत तर यांचं लिस्टमध्ये नाव काढलेलं आहे आणि नाव काढल्यानंतर आपल्याला इथं चेक करायचं आहे की ह्या ताईंचे नेमके पैसे का पडले नाहीत। तर ते आपल्याला हा 3 नंबरचं जे बॉक्स आहे याच्यावर जर तुम्ही गेलात आणि हे फक्त जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर जर फॉर्म भरला असेल तर तुमच्या याच्यावर लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता। तुम्ही ज्याच्याकडे भरलेला आहे त्यांचं जर ओपन होईल तर ते चेक करून देतील, नाही तर मग तालुक्या कार्यालयाला। दुसरं मी जास्त सांगू शकत नाही सध्या, कारण की ती जी वेबसाईट आहे ती चालत नाही। त्याच्यामुळे जर तुम्ही स्वतः फॉर्म भरला असेल तर तुम्ही मात्र लाडकी बहीणच्या लिंकवर जाऊन चेक करू शकता स्वतः भरला असेल तर। आणि ज्यांच्याकडे आयडिया असेल तर ते चेक करून, जर त्यांचं ओपन होत असेल तर ते चेक करून देतील, अन्यथा चेक करून देऊ शकत नाही। परंतु तुम्ही जरी तुम्हाला ते चेक करून देणार नाही तरी तुम्ही ह्या पद्धतीने बँकेत जाऊन तुम्हाला काय विचारायचं आहे, काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगते। आता या ताईचं मला ती समस्या आली म्हणून त्या ताईला पैसे मिळाले नाही, तर आता मी याच्यावर क्लिक करून तुम्हाला दाखवते की नेमकी अडचण काय आलेली आहे। तर बघा, हे त्या ताईचं नाव आहे, त्या ताईला पैसे का आले नाहीत बघा, इथं तुम्हाला नाव पण दिसतं स्क्रीनवर आणि इथं जर तुम्ही गेला तर त्याचं कारण पण दिसते बघा, पैसे पण आलेले आहेत। आणि जर तुम्ही पाहिलं तर बघा, दिनांक आहे आपल्याला 4/11/2025, म्हणजे जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देखील त्या ताईला आलेला नाही। त्याच्या आधी देखील त्यांचं तेच कारण होतं। त्याच्यानंतर बघा 31/12/2025 म्हणजे चालूचा पण हप्ता आलेला नाही, कॅन्सल झालेला आहे, हप्ता कॅन्सल झालेला आहे। इथं स्पष्ट दिलेला आहे, म्हणजे ती ताई योजनेसाठी पात्र असून देखील तिला पैसे आलेले नाहीत। मग याला जे जबाबदार आहेत तर त्या स्वतः त्या ताईंचं जे काम अपूर्ण आहे त्याच्यामुळे त्यांना तो पैसा आलेला नाही। मग नेमका कुठला, तर बघा इथं मेसेज जो दिलेला आहे तो आपल्याला आता बघायचा आहे की पैसे नाही येण्याचं कारण काय। अगदी चालूचा जो लाडकी बहिणीचा हप्ता देखील त्या ताईला टाकण्यात आलेला आहे, परंतु तो का जमा झालेला, आणि जर त्या ताईने ही प्रोसेस केली तर तिला नक्कीच 100% तिचे जे पैसे आहेत ते 10-15 दिवसामध्ये म्हणा, 8-10 दिवसामध्ये येऊ शकतात। आता त्यांनी काय करायचं बघा, इथं रिझन दिलेला आहे, आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट ऑर आधार नंबर नॉट मॅप टू इन पहिल्या चालूच्या म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याला। त्याच्यानंतर दुसऱ्या याला दिलेला आहे, म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याला पैसे आले तेव्हा आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट ऑर आधार नंबर नॉट मॅप टू इन, म्हणजे सगळ्याच याला एकसारखं झालेलं आहे की यांचं आधार मॅपिंग झालेलं नाही। आता हे आधार मॅपिंग नेमकं काय, तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, तीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार। आपण आधार लिंक करणं आणि आधार मॅपिंग करणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, एवढं लक्षात ठेवा। आता समजा तुम्हाला असा मेसेज आलेला आहे किंवा आलेला नसेल, तुम्हाला पैसे पडलेले नाहीत, मग तुम्ही बँकेत जायचं आहे। आता बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम येतोय, जर तुमचा चालू महिन्याचा असेल तर पैसे थोडं थांबा, परंतु जर तुमचे 2-3 महिने होऊन गेलेले आहेत किंवा 4 महिने होऊन गेले तुम्हाला तरी एकही रुपया आलेला नाही, तर तुम्ही नक्कीच हे करायचे किंवा ज्यांना आतापर्यंत
तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे तरी तुम्हाला एकही रुपये आले नाही तर त्यांनी देखील हे करायचं आहे. आणि ज्यांचे 5-6 महिन्यापासून बंद पडले त्यांनी देखील असं करायचं, परंतु त्यांना फक्त चालूचा हप्ता आलेला नाही तर त्यांनी थोडं थांबायचं, त्यांनी थोडी वाट बघायची, त्यांनी ही प्रोसेस लगेच करायची नाही. आता ज्यांचे 5 महिने झाले, ज्यांचे 4 महिने झाले, ज्यांचे 3 महिने झाले किंवा ज्यांचा फॉर्म मंजूर झाल्यापासून एकही रुपया आला नाही तर अशांनी ही प्रोसेस करून टाकायची आहे. तर बघा इथं दिलेलं आहे आपल्याला रिझन दिलेलं आहे, कारण दिलेलं की तुमचे पैसे न पडण्याचं कारण. बघा त्या ताईचं आत्तापर्यंतचे जेवढे बी हप्ते आहेत तर तेवढ्या सगळ्या हप्त्यांचं कारण एकच आहे की त्या ताईला 1 रुपया न पडण्याचं कारण देखील हेच आहे की त्यांचं आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट आधार नंबर. अशा खूप साऱ्या त्यांच्या जे आहे तर ते एकच रिझन त्यांचं दिसत आहे. तर याचा अर्थ होतो असा मेसेज आला म्हणजे याचा अर्थ होतो की आधार नंबर नॉट मॅप इन. तर याचा अर्थ होतो की तुमचा आधार नंबर कोणत्याही बँकेला नोंद म्हणजे बँकेशी जोडलेला नाही असा याचा पहिला अर्थ होतो. तर बघा NPCIमध्ये नोंद असलेला बँक कोड म्हणजे जो आपला नंबर असतो तो जो आधार आहे तो तुमचा जोडलेला नाही, म्हणजेच आधार DBT किंवा त्याला NPCI सिस्टीममध्ये मॅपच झालेला नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे सरकारी योजना लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येऊ शकत नाही किंवा फक्त आधार लिंक बँक लिंक असली तरीही इरर येऊ शकतो, कारण DBT NPCI मॅपिंग वेगळी प्रक्रिया आहे एवढं लक्षात ठेवा. आणि इन म्हणजे काय तर बघा इन्श्युअर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे NPCI कडून प्रत्येक बँकेला दिलेला कोड. आधार DBT पेमेंट कोणत्या बँकेत जायचे ते यावर ठरते. बघा हे याच्यावर ठरतं, त्याच्यामुळे तुमचं मॅप दाखवत नाही म्हणून तुमचे पैसे तुमच्या खात्यात आलेले नाहीत. तर हे पूर्णपणे कसे दुरुस्त करायचे हे खूप महत्त्वाचं आहे. मग आपल्याला बँकेत नक्की काय सांगायचे आहे. बघा आता तुम्हाला बँकेत जायचं आहे, अशा लोकांनी बँकेत जायचं ज्यांनीच आता तुम्हाला चालूच महिन्याचा आलेला नाही, आत्तापर्यंत सगळे आले, तुम्ही थांबा, तुम्ही घाई करू नका. तुम्हाला 1 महिना वाट बघायची, त्याच्यानंतर मग तुम्हाला जायचं. सलग तुम्हाला 2-3 हप्ते आले नाही तर तुम्ही जायचं, परंतु तुम्हाला गेल्या 4 महिन्यापासून आले नाहीत, 5 महिन्यापासून आलेले नाहीत किंवा तुम्ही फॉर्म मंजूर असून देखील तुम्हाला 1 रुपया पडला नाही, अशांनी ही प्रोसेस करायची आहे. मग तुम्हाला बँकेत जायचं. मग बँकेत नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे. तर तुम्हाला काउंटर किंवा मॅनेजरकडे हेच शब्द तुम्हाला वापरायचे आहेत. बघा लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय तुमचं ते होणार नाही. माझा आधार नंबर NPCIमध्ये शब्द तुम्ही लिहू शकता. माझा आधार नंबर NPCIमध्ये इनशी मॅप करून द्या. IN. बघा काय म्हणायचं आहे, माझा आधार नंबर NPCIमध्ये INशी मॅप करून द्या, म्हणजे NPCIमध्ये इनशी मॅप करून द्या. आधार DBT मॅपिंग ॲक्टिव्ह करा. परत काय बोलायचं आहे तुम्हाला, आधार DBT मॅपिंग ॲक्टिव्ह करा. म्हणजे हे तुम्हाला सांगायचं आहे बँकेत जाऊन. जर ते म्हणाले की आधार लिंक आहे तर स्पष्ट सांगा की मला DBT किंवा NPCI मॅपिंग हवी आहे, फक्त आधार लिंक नाही. म्हणजे नुसतं तुमचं आधार लिंक असून देखील चालणार नाही, तर त्या आधारची मॅपिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही त्यांना डायरेक्ट सांगा की मला मॅपिंग करून द्या, म्हणजे NPCI मॅपिंग हवी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, फक्त आधार लिंक नाही. कारण सांगायचं माझ्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे त्यामुळे येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. सोबत काय घेऊन जायचं मग तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जायचे, त्याची एक झेरॉक्स घेऊन जायची आहे, त्याच्यानंतर बँकेचं पासबुक घेऊन जायचे आणि त्याच्यानंतर आधारला लिंक केलेला मोबाईल नंबर तुम्हाला घेऊन जायचा आहे. आणि त्यांनी जर तुम्हाला फॉर्म दिला तर त्याच्यावर तुम्हाला सही करायची जर दिला तर. मग हे किती वेळामध्ये होऊ शकतं. आता बँका एखाद्या वेळेस एखादी बँक त्याच दिवशी करते, काही बँक 2 ते 5 दिवसा म्हणजे वर्किंग डेज, म्हणजे तुम्हाला माहिती आहे सोमवार तर शनिवारपर्यंत किंवा शुक्रवारपर्यंत हे वर्किंग डे असतात बँकेचे, ते त्या कालावधीमध्ये देखील ते होऊ शकतं. आणि तुमची मॅपिंग झाली हे तुम्हाला कसं तपासायचं, तो व्हिडिओ ह्या चॅनलवर मी टाकलेला आहे की तुम्ही कसं चेक करू शकता. मी बघा आधार सेडिंग कसं करू शकता, तर हे मी तुम्हाला जो व्हिडिओ टाकलेला आहे ह्या चॅनलवर, तर याच्यावर तुम्ही बघू शकता. याच्यावर तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे तर ते तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे जास्त कालावधी झाले आलेले नाहीत तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी बँकेत जायचं आहे आणि त्यांनी ह्या प्रोसेस करून घ्यायच्या आहेत. फक्त त्यांना सांगा की माझं आधार सीडिंग करून द्या. आधार सीडिंग म्हणजे फक्त लिंक करायचं नाही तर तुम्हाला आधारचं मॅपिंग करायचं आहे असं त्यांना सांगा. कारण माझ्या लाडक्या बहिणीचे हप्ते येत नाही, कारण की ते देखील बँकवाले लगेच आपल्याला स्पष्ट सांगत नाही किंवा होकार देत नाही. तुमचं लिंक आहे असं सांगून आपल्याला धुडकवून देतात आणि त्याच्यामुळे तुमचा
जो तुम्हाला मिळणारा लाभ आहे, जी योजना आहे, तर ती तुम्हाला पात्र असून देखील ती मिळत नाही. तर याचं एक मेन कारण आहे. तर तेच मी तुम्हाला एका ताईच्या उदाहरणावरून तुम्हाला करून दाखवलं. तर ताईनं कुठल्याही अंगणवाडी कर्मचारीजवळ जाऊन याचा फायदा होणार नाही, हे स्पष्ट सांगते, कारण की त्या काहीच करू शकत नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बँकेत जाऊन तुमच्या सॉल्व्ह होणार आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर बँकेत जा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओ येतात त्याच्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करा. तुमचे प्रश्न टाकत चला. आजच्या व्हिडिओ प्रत्येक एवढंच. धन्यवाद.